10वीतील विद्यार्थी पुष्कर शिंगाडे खून प्रकरणानंतर शिक्षण विभागाकडून हालचालींना वेग। राजगुरुनगर शहरातील 16 खाजगी शिकवणी वर्गांची केंद्र प्रमुखांमार्फत तपासणी सुरू। विद्यार्थी सुरक्षिततेबाबत शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत काय खबरदारी घेतली जाते याची होते तपासणी। पुढील 2 दिवसात चाकण आणि आळंदी शहरातील खाजगी शिकवणी वर्गांची तपासणी होणार। तपासणीनंतर अंतिम अहवाल जिल्हा शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येणार। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच औद्योगिक पट्ट्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन राज्य सरकारने चाकण, आळंदी, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विभाजन करून चाकण दक्षिण, उत्तर म्हाळुंगे या 2 नवीन पोलीस ठाण्यांना दिली मान्यता। याशिवाय परिमंडळ 4 निर्मितीवरही केलं शिक्कामोर्तब। 3 पोलीस उपायुक्त आणि 6 सहाय्यक पोलीस आयुक्तांची पदेही झाली मंजूर। परिमंडळ 3 मध्ये भोसरी एमआयडीसी, भोसरी, दिघी, चाकण उत्तर, चाकण दक्षिण आणि आळंदी पोलीस ठाणे, तर परिमंडळ 4 मध्ये शिरगाव, परंदवडी, देहू रोड, चिखली, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी, दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी या पोलीस ठाण्यांचा समावेश। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राजगुरुनगर सहकारी बँकेमार्फत खातेदार, सभासद आणि ग्राहकांना सुलभ कर्ज वाटप करणार। बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे आणि उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे यांची माहिती। उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या 2026च्या वार्षिक दिनदर्शिकेचे नव्या थीमसह मंगळवारी झाले प्रकाशन। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बँकेच्या मुख्य कार्यालयात वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम। यावेळी बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी वर्गाची उपस्थिती। पोल्युशन फ्री इंडिया आणि रोड सेफ्टीची जनजागृती करत राजगुरुनगर शहरातील श्रीकांत गोरडे आणि नितीन पाटील या 2 सायकलपटू युवकांनी पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता ते कन्याकुमारी असा 3000 किलोमीटर सायकलवरून प्रवासाचा कोलकाता येथून केला शुभारंभ। कोलकाता, कालीदेवी, हावडा ब्रिज, गंगासागर, कोणार्क सूर्य मंदिर, 4 धाम पैकी जगन्नाथपुरी मंदिर, चिल्का सरोवर, विशाखापट्टणम, श्री दत्तगुरूंचे जन्मस्थान पीठापूर, रामनाथपुरम येथील गोदावरी दर्शन, नेल्लोरचे सुवर्ण मंदिर, 12 ज्योतिर्लिंगांपैकी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, चेन्नई, महाबलीपुरम, पॉंडिचेरी, 4 धाम मधील दुसरे रामेश्वरम धाम, धनुष्यकोडी, कन्याकुमारी असा 3000 किलोमीटरचा प्रवास 16 दिवसात पूर्ण करणार। सायकलपटू श्रीकांत गोरडे आणि नितीन पाटील यांनी दररोज साधारण 180 किलोमीटरहून अधिकचा सायकल प्रवास करण्याचे ठेवलं उद्दिष्ट। सायकल स्वारांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबियांसह महिंद्रा अँड महिंद्रा मित्र परिवार आणि पार्कसन पॅकेजिंग लिमिटेड मित्र परिवाराची उपस्थिती। महिलेला एका कंपनीत दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल न्याय मिळवून देतो असे सांगून पीडित महिलेकडून कंपनीच्या HR प्रमुखाविरोधात घेतला तक्रार अर्ज। समाजसेवेच्या नावाखाली 2 महिलांनी चाकणमधील एका 38 वर्षीय महिला आणि तिच्या पतीला धमकी देत उकळले पैसे। चाकण पोलीस ठाण्यात 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल। 38 वर्षीय महिलेची चाकण पोलिसात तक्रार। सप्टेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 दरम्यान घडला प्रकार। आरोपी महिलांनी संगनमत करून कंपनीच्या HR हेड कडूनही उकळले पैसे। त्यानंतर महिलेवर तक्रार मागे घेण्यासाठी वापरले दबाव तंत्र। महिलेच्या फिर्यादीनंतर समाजसेवेच्या नावाखाली चाललेला उद्योग चव्हाट्यावर। मरकळ येथे चाळीमध्ये राहणाऱ्याकडे सापडला 2 लाखांचा गांजा जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याचे झाले उघड। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने छोगाराम मानाराम देवासी वय वर्ष 27 राहणार मरकळ याला पोलिसांनी केली अटक। मरकळ गावच्या जवळील तरंग बार अँड रेस्टॉरंट नजीक कल्पना मोरे यांच्या चाळीत 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:15च्या सुमारास पोलिसांची कारवाई। आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दुचाकीवर ट्रिपल सीट बसलेल्या तरुणांचा अपघात। दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी।
म्हाळुंगे गावच्या हद्दीत वासुली फाटा ते HP चौक रस्त्यावर राणे कंपनी जवळ 14 डिसेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास घडली घटना. रामसेवक गंगाप्रसाद पाल वय 24 या तरुणाचा अपघातात मृत्यू. फिर्यादी उमेश कुमार परदेशी राम कुंभार वय 27 राहणार वासुली फाटा भांबोली मूळ राहणार छत्तीसगड आणि आरोपी तरुण राजू कोसले वय 23 हे दोघे गंभीर जखमी.